आगामी चुनाव से पहले नेताओं का दल बदल शुरू है। राज्य में एक और नेता कांग्रेस का साथ छोड़कर उपमुख्यमंत्री अजित पवार का दामन थामने आने वाले हैं। मंत्री धर्मराव आत्राम ने इस बात की जानकारी देते हुए बताया कि पूर्व विधायक अनीस अहमद जल्द ही एनसीपी में शामिल होंगे। इस दौरान उन्होंने ये भी कहा कि राज्य में लोकसभा की 48 सीटों में से एनसीपी महायुति गठबंधन में 9 सीटों पर उम्मीदवार उतारेगी। इनमें विदर्भ की भी 2 सीट है। आज महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे एक वजनदार व्यक्ती आणि ज्यांच्या मागे लोक आहेत अशा प्रकारचे व्यक्ती मुंबईमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठा फायदा ह्यांच्या आपल्या पक्षामध्ये आल्यामुळे होईल, कारण की आता लोकसभेची निवडणूक आहेत, त्याच्यानंतर विधानसभाच्या निवडणूक होतील, महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत। ह्या सर्व निवडणुकीमध्ये त्यांचा चांगल्या प्रकारच्या पक्षाला फायदा होऊ शकते। नाही, उद्या तर आपले मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री दोघे येणार आहेत। आपले जे हसन मुश्रीफ साहेब ते मंत्री येणार आहेत, मी सुद्धा पालकमंत्रीमधून तिथे राहणार आहोत। म्हणजे उपराष्ट्रपती येत आहेत आणि कार्यक्रम त्यांचा भरगच कार्यक्रम आहे। सकाळपासून 11 वाजल्यापासून 2-3 वाजेपर्यंत आणि 3 वाजता ते जातील परत। आणि त्या दृष्टिकोनातून एक हा शासकीय प्रोग्राम असल्यामुळे दोन्ही कार्यक्रमामध्ये सगळे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगला कार्यक्रम तिथे होणार आहे आणि काही राजकीय कार्यक्रम तिथे नाही आहे। महायुतीमध्ये आता आम्ही 9 जागाचा मागणी मला वाटते वरिष्ठ नेत्यांनी केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून विदर्भात 2 जागा आणि बाकीचं उर्वरित महाराष्ट्रामध्ये 7 जागा असं मिळून 9 जागाचा मागणी केलेली आहे।